नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:15. ऑफिसची कामं जस्ट आवरलेत आणि म्हटलं जरा राऊंड मारून येतो. खूप थकलो आहे आणि दिवसभर मगाशी पाऊस पण आलेला, एक 3-3:30ला पाऊस आला आणि त्याच्यानंतर मग आत्ता थोडा पाऊस थांबलेला आहे. जरा राऊंड मारून येऊ, बघूया पम्या कुठे आहे काय माहिती. पम्या बोललेला जाऊया, तर वातावरण दाखवतो तुम्हाला. हे बघा, एक नंबर वातावरण झालं आहे. पाऊस गेल्यानंतर आहे ना, जे वातावरण होतं ते एकदम बघण्यासारखं असतं. आलो आलो, पम्या पण आवाज देतोय तिकडे. बघूया, ॲक्च्युली जायचं आहे राऊंड मारायला सहज पायरीकडे. वातावरण बघ कसं झालं आहे, मस्त एकदम. चला मंडळी, पम्या पोचला आहे सभागृहाच्या इथे. ॲक्च्युली तिथे गाडी तिथेच पार्किंग केलेली आहे. बघूया काय बोलतोय, कारण पाऊस गेल्यानंतर जरा म्हटलं फिरून यावं. कारण दिवसभर ऑफिसची कामं करताना आज मला काय बाहेर पडता नाही आलं. शक्यतो मी दुपारी एखादा राऊंड मारून येतो, पण आज काय असा दिवस गेला आहे. असो, एक चांगला आहे, नेटवर्क येतं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला यावेळेस एवढा काय उशीर होत नाही आहे. व्यवस्थित व्हिडिओ अपलोड होत आहेत, ते एक चांगलं आहे. म्हणजे नाहीतर काय होतं, सगळं चढून बसतं, ऑफिसची कामं पण अटकतात नेटवर्क नसलं की, आणि व्हिडिओ पण अपलोड होत नाही, म्हणजे काहीच होत नाही. आणि मग थोडंसं धावपळ असते, संगमेश्वरला जायला लागतं, तिकडे जाऊन व्हिडिओ अपलोड करायला लागतात, असं काय काय असतं. कलमं बघा आपली, एक आणि तिकडे एक छान झालेले आहेत कलमं. तर आता काय पाण्याचं टेन्शन नाही. आपण गेल्या वर्षी कलमं लावलेली आणि गेले 6 महिन्यापासून आहे ना आई पाणी घालते या कलमांना. म्हणजे कसं आहे, एखादं झाड लावल्यानंतर तेवढीच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ती आई सर्व व्यवस्थित काळजी घेते, त्यामुळं इथली 2 झाडं आहेत, सपाट असली 2 झाडं आहेत, ही सगळी झाडं कशी चांगली आहेत एकदम. पाणी बघा, मलकणीमध्ये पाणी साचलेलं आहे भरपूर. रम्या, हो काय विषय? चल जरा राऊंड मारून येऊ. हां, मी पण थकलो यार. कामं आज दिवसभर बरीच कामं होती. कामं काय संपतात, कामं गाव आल्यावर पण कामं असतातच ना. हां, ते तर आहे. तो एक फंटर या चला जरा राऊंड मारून येऊ पायरी बिरीकडे. चल जरा राऊंड मारूया. हो जाऊया, पायरीकडेच जाऊया. एक फंटर तर जमा झाला आहे. हो येत आहेत अजून. आहे बंटीला पण बघूया कुठं आहे. जरा तो कुठं गायब आहे वाटतं. आलाय, गेला होता हां, शेतात गेला होता, येतो बोलला. बघू आता असेल घरी. नमस्कार. नमस्कार. हाव कुठं? काय रोशन बाय. हां, काल समोर आलो. होय, समोर आलो. बरं. काय झालं? बसतोय तो. बारक्या काय करतोय? काय जेवण चाललंय? हॅलो, हो ना, काल आलो. अरे हा, बत्ती झाले काय दिसत नाही, लाईट गेले. चला, फंटर पण लगेच जमा झालेत. तर आता बारक्या आणि रोशन गेलेत फरसाण आणायला. फरसाण जरा खाऊया ना, मस्त कांदा फरसाण खाऊया, कारण आता धुकं येईल बघा. सुरुवात झाली धुकं यायची. पाऊस गेल्यानंतर आहे ना धुकं पडतं मस्त, आणि छान क्लायमेट होतं. तर जाऊया पायरीकडे चालत चालत आणि येऊया चालत चालत सगळेजण. जरा मजा घेऊ बरीच, कारण गावाला नंतर फरसाण पार्टीत पण काय वेगळीच मजा आहे एकदम ना. गोप्रो हा कॅच करतोय. हे बघा धुकं किती आलंय. चाललंय माझ्या बाजूने. तुला त्याने क्लीन केलंय. हा, गोप्रोचा कसं एकदम तो क्लीन करून टाकतो ना, पण धुकं ॲक्च्युअल मध्ये इथे जे धुकं आहे ना ते खूप आहे. हां, तुझ्या इथे नाही, तुझ्या पाठी दिसतंय. हां, पूर्ण धुकं आहे सगळीकडे. हे बघा धुकंच धुकं. आपण क्लीन, आपल्या इथे क्लीन दिसतं ना जवळचं. हे बघा खालच्या पट्ट्याला जर बघाल ना तुम्ही, तर पूर्ण धुकं आलंय. हे बघा, पुढचा डोंगर आता दिसेना असं होईल थोड्या वेळात. आता थोडा थोडा दिसतोय, थोड्या वेळा सगळं गायब होईल. आणि सर्व ज्या मलकण्यांमध्ये बघा पाणी साचलंय, पाणीच पाणी सगळीकडे. कुठपर्यंत चाललात गावकऱ्यांनो? बरे हो ना? उद्या चटणी भात. उद्या चटणी भात.
हा चटणी करायचं ना. चटणी भात करूया उद्या. रविवार आहे ना. रविवार आहे तर आदेश होय मानलाच पाहिजे. मानलाच पाहिजे. मग काय तिकडे खाली सांगा सगळ्यांना पाण्यांना तिकडे खबर द्या आणि चटणी मीठ जमा करा. चटणी मीठ तांदूळ गोटा सगळं जमा करा आणि बायका बिकांना सांगा सर्वांना. हे पाऊस पण आता वाढेल. पाऊस पण वाढेल म्हटलं त्याच्या अगोदर आपलं झालेलं बरं. हो म्हटलं आपलं ह्याच्या अगोदर ना हा पावसाच्या अगोदर आता मिरूक पण लागलाय ना. होय होय तुम्ही आलो ना मग संधी भेटला ना. हा तर म्हटलं चल मग येतो. तर उद्या गावात जत्रा आहे आणि गावकरी आहेत ना असे वाडीवाडीवर जाऊन एक आवाज दिला जातो. म्हणजे कसं सर्वांना माहिती पोचते की उद्या बाबा जत्रा आहे. आणि जत्रा थोडी इंटरेस्टिंग असते. म्हणजे कसं आहे मीठ मसाला हळद कांदा तांदूळ सगळं आहे ना गावातून प्रत्येक घरातून जमा केला जातो. आणि दुपारी खास चटणीचा मस्त बेत असतो. चटणी आणि भात असं एक प्रसाद असतो आणि पूजा वगैरे केली जाते. आणि गावची जी जत्रा आहे राखण बोलतात ती गावची राखण उद्या होईल. आणि त्याच्यानंतर मग वाडीवाडीवर ज्या राखण असतात घरगुती राखण असते ती नंतर होतील. तर उद्या जत्रा असणार तर मजा येणारच आहे. तर अशा प्रकारची पण पारंपरिक पद्धत आहे बघा. गावकरी येतात आणि वाडीवाडीवर एक आवाज देतात. मग वाडीतून कोणतरी आवाज देतो की हां कळालं आता वाडीत ती माहिती सगळ्यांना पोचली जाईल. किती शॉर्टमध्ये सगळा कारभार होतो बघा. तर चला निघूया आता पायरीकडे. कुठे जात आहे? नमस्कार. हाय हाय कुठे जातो? कुठं फणस आणायला? फरसाण आलं दाबून लाव. कुठे चाललो आता? जरा फेरफटका माराय नको संध्याकाळचा. तो होय तुमचा कट्टा तो गरजेचा आहे. आता सुबाबांचा घराच्या इथे संध्याकाळचा जरा कट्टा जमेल. ते सगळे आहेत ना बाबा म्हातारे वगैरे वयस्कर लोक जे आहेत ते सगळे तिथं जमा होतील. त्यांच्या काही वेगळ्याच गप्पा गोष्टी आहेत. कांदा पण आलेला आहे लाखांच्या घरातून खास. फरसाण हा नो बरं ना. सकाळी आलो होय आलो पुन्हा. उद्या देवला जत्रा आहे बघूया आता. गावकर सांगून गेलेत हे सगळे मासेवाला पब्लिक. चला चला येत माशाला चला पटापट येतो आम्ही नंतर. चला म्हणजे फायनली आलेलं आहे पायरीजवळ. पायरीचं झाड म्हणजे सुकूनवाली लाईफ म्हणजे पायरीचं झाड. जर आम्हाला कंटाळा आला काय आलं तर आराम करायचा असेल किंवा निवांत बसायचं असेल काय गप्पा गोष्टी करायचं असेल ना तर पायरीचं झाड म्हणजे हक्काचं ठिकाण. नेहमी बघता माझ्या व्हिडिओमध्ये शक्यतो तुम्ही. आणि इकडे हे पाऊस गेल्यानंतरचं वातावरण जे हे आहे धुकं आहे त्या धुक्याने सर्व झाकून टाकलं आहे सह्याद्रीला. तो बघा क्लिक जरी असा केला ना तरी एक्सलंट फोटो येणार असा हे ठिकाण पायरीजवळचं. प्रचितगड किल्ला गायब झाला आहे. तिथे आसपास प्रचितगड किल्ला आहे पूर्ण. आणि आत्ता आहे ना थोड्याच दिवसात म्हणजे साधारण एक 10-15 दिवस म्हणजे जेव्हा पाऊस रेग्युलर चालू होईल ना तेव्हा ही सह्याद्री बघण्यासारखी असते. म्हणजे एक नंबर धबधबे असतात. कातुडीच्या वरती इथे एक धबधबा आहे. त्याच्यानंतर नेरदवाडीमध्ये एक मोठा धबधबा आहे. आणि हा जो कडा दिसतो पूर्ण सह्याद्रीचा तिकडून धबधबे असे रांगेत पडत असतात. साधारण एक 10-15 फुटावरती धबधबे असतात. आणि खूप जबरदस्त असं ते दृश्य असतं बघण्यासारखं एकदम. तिकडे ते 2 हे आहेत ना धबधबे आहेत ना तर कातुडीच्या वरती आहे तो मोकरा धबधबा आणि त्या नेरदवाडीच्या साईडला आहे ना तो भीमकोंड धबधबा. भीमकोंड किंवा भीरकोंड असं बोलतात ॲक्च्युली त्याला. तर तो त्या साईडला आहे. तर जेव्हा ते ॲक्टिव्ह होतील ना तेव्हा पण एकदम जबरदस्त पाहायचं. कारण पाचंबे साईडला गेलो ना तरीसुद्धा तो धबधबा तिकडून छान दिसतो. काहीतरी कातोडीतून आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू त्या धबधब्याकडे. कधी गेलो नाही मी पुढे पण इथून दृश्य एकदम छान दिसतं. आणि धुकं बघा सर्वीकडून एकदम असं धुकं आलेलं आहे. आता कसं नदीचं पात्र आहे ना खाली इकडे ही शृंगापूरची नदी तर त्या नदीच्या पात्रातून धुकं असं वर येते आता हळूहळू. पायरीच्या इथून आहे ना आपण थोडंसं खाली आलो आहे. आणि इकडे आपला आंबा हा जो आंब्याचं ठिकाण आहे ना ते पण जरा फेमस आहे.
तर तिकडे जाऊया. कसं जरा संध्याकाळचा नाश्ता आज आपला आहे इकडे, छोटीशी पार्टी, फरसाण पार्टी. कारण कसं आहे, असा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एन्जॉय घ्यायचं ठरवलं ना आयुष्यामध्ये, तर आयुष्य खूप असं सुखकर आणि आनंदी होऊन जातं. कारण तुम्हाला मग सुख शोधावं लागत नाही, ते आपोआप मिळून जातं. आणि व्ह्यू बघा, हा व्हिडिओ जर असा पॉज जरी केलात ना तरीसुद्धा एक मस्त अशी इमेज किंवा फ्रेम मिळेल तुम्हाला. हे बघा, कुठेही व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला दिसणार तो फक्त सुंदर निसर्ग. हे बघा, एक नंबर. पूर्ण राऊंड जरी मी फिरवलं ना तरी तुम्हाला जे दिसणार आहे ते सुंदर सुंदर आणि सुंदर नजारे दिसणार आहेत. त्यामुळं गावाला शक्यतो पावसाळ्यातून मी बरेच दिवस गावाला असण्याचा प्रयत्न करतो. चला हे करा आधी, मिक्स कर. मिक्स करायचं. असं असं हलव. घुसलं ना काय जा असं आरशान. असं हां. मग टाकतोय. चार जणांमध्ये पाव किलो नाही मग पाय असं ना, जास्त आहे. भरपूर होईल. काय नाही सपर रे. संपल ना. वातावरण तर चांगलं आहे. अशी गरमागरम भजी बिजी पाहिजे होती, पण जाऊ करायची. इंटरेस्टिंग. अर्धी ह्याच्यावर ठेवतो. हां, कशाला काय कशाला अर्धा त्याच्यावरती होतो. कांदा कुठं आहे? कांदा ढाबं काढला आता काय खाली राहिला कांदा. आंबा 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 कापून टाकायचा. हाय. अरे आंबा आहेत ते बघ, भरपूर भरपूर आहेत आंबे. आपल्याकडे आता कापायचं साहित्य नाही ना. जाऊ दे, असंच खाऊया. आपण म्हणा फरसाणात कांदा टाकला ना की टेस्ट वेगळीच होऊन जाते. चांगले होते ना. आणि चाय चाय हवी होती ना. चाय कुठं चुलपेट भी चुलपेट चाय बनवायची लगेच. लागलं सांग. एक नंबर. सगळं सामान. साखर चाय पत्ती घे. फरसाण खाता खाता आमची वस्तीची लालपरी पण आलेली आहे. ही बघा, ही 5:30 वाजता संगमेश्वरवरून सुटते, संगमेश्वर नेरदवाडी, आणि ही शेवटची बस. ह्याच्यानंतर काय ऑप्शन नाही, ही शेवटची बस. लालपरीतून पण प्रवास करायचा अनुभव काय वेगळाच आहे, जाम भारी. आणि गावाला ॲक्च्युली हाच एक मोठा सहारा आहे, त्यामुळं लालपरीला कोणी विसरत नाही पटकन. आला लाखन, आला वाटतं. लाखनची एंट्री झालेली आहे. नमस्कार. कांदा तुमचा टेस्टी होता. कांदा टेस्ट गोड आता गोड गोड एकदम. काय रे बम्या, आंबा आंबा फरसाण, फरसाणाची चटणी सोबत. फरसाणाचा टेस्ट आहे लागले त्याला माहित. अच्छा, इकडे हात पुसायची निंजा टेक्निक बघा. गावताला 5 आताच मग 5 वाजता पाऊस पडून गेला ना. हां, पाण्याची काही गरज नाही. हात त्याच्यावर फिरवले की काम झालं ना. एक नंबर. गोड आहे. गोडच आहे. गोडच आहे म्हणून तर घेऊन जा हवे पाणी गेलं पाहणार नाही, पण गोड आहे. पावसानं पाणी गेलं. पाणी गेलं आंब्यात. पाणी गेलं तरी कशाला आतमध्ये. संशोधन कर, गेलं कसं. संध्याकाळचे आहेत ना, आता लगभग 7 वाजलेत, तरी पण उजेड बघा किती आहे. ॲक्च्युली आता दिवस मोठा आहे ना, त्यामुळं उजेड भरपूर असतो. आणि इकडे रातकिड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. रातकिड्यांचा येतोय, काही पक्ष्यांचा आवाज येतोय. इंटरेस्टिंग आवाज आहेत. तुम्हाला दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली वातावरण कसं एकदम शांत आहे ना, त्यामुळं मग आवाज पण एकदम छान येतोय. चला मंडळी, काळोख झालेला आहे बऱ्यापैकी, तर आता निघतोय घरी. तरी आपलं पायरीचं झाड कसं दिसतंय बघा संध्याकाळी. मागाशी मंडळी पायरीकडून घरी आलो आणि तेवढ्यातच पाऊस थोडा आलेला, तर कसं बसं घरी आलो.
आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे मस्त झालेलो आहे. ॲक्च्युली पायर म्हटली ना तर आमचं एक हक्काचं ठिकाण असतं. पायरीकडे गेलेलो आज, थोडीशी फरसाण पार्टी पण झाली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ना पावसाने मस्त हजेरी लावले परत एकदा. बाहेर पाऊस मस्त पडतोय, पावलांचा आवाज येत असेल. तर चला म्हणजे आता घरी पण आलेलो आहे, पाऊस पण चालू झाला आहे. गावाला बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आणि आता काय रेग्युलर पावसाळा सुरुवात झालेलीच आहे. तर चला म्हणजे आज जस्ट मित्रांसोबत आपण जरा छोटीशी पार्टी केली आणि आता घरी आलेलो आहे. तर हा व्हिडिओ पण इथे थांबवतो. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.